महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। चरणसेवाने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य। 4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या चरणसेवा उपक्रमाचा समारोप शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला। यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील 14 जिल्ह्यातील 4,96,000हून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्य सेवेचा लाभ घेतला। आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला। या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे सेवा कार्य यशस्वी झाले। रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। रामकृष्ण हरी। मी संभाजीनगर तालुका कन्नड इथून आलो, देहूपासून। तर आतापर्यंत इथवर इंदापूर लोक आलो आणि माझी चरण सेवा या मुख्यमंत्री साहेबांनी जे दिलं त्याच्याबद्दल मी खूपच त्याच्याविषयी आभारी आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।